बाबा, तुम्ही आईला मारलं? काय? अभि, अरे काय बोलते पिहू? काय बोलतेस तू? मी कुठे मारलाय तिला? मग आईच्या कपाळातून रक्त का येतंय? तिने स्वतःच डोकं आपटून घेतलं असेल. बाहेर जाता नाही आलं ना तिला, म्हणून केलं असेल स्वतःच स्वतः. तू जरा गप्प बसते का सीमा? मी वहिनीला बघून येते. थांब, कुणी कुठे जायचं नाही. अगं आई, पण वहिनीला लागलंय, रक्त येते. तरी मी सांगते म्हणून जायचं नाही, आणि गेलीस तर तंगड तोडून ठेवीन तुझं. तिची लेक गेले ना, ती काय ते बघून घेई. अरे काय चाललं काय तुमचं सगळ्यांचं? का वागताय तुम्ही असे? हा अभि दादा, वहिनीला मारलंय, रक्त येतंय, पण तुम्हाला लोकांना काही फरक पडत नाहीये. मी नाही मारलंय तिला. मी खरंच सांगतो, मी फक्त ढकललं होतं, मी मारलं नव्हतं. अरे पण ढकललं तरी कशाला? मी सांगतो ना, त्या मुलाकडच्या लोकांनी अनुची स्तुती केली ना, तेच खटकलं याला. सिरियसली दादा, तू या एवढ्याशा गोष्टीसाठी मारलंयस वहिनीला? मारलं नाहीये मी. दादा, तुझ्याकडनं मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू या असल्या विचारांचा आहेस. अरे आपली बायको सुंदर आहे याचा अभिमान वाटला पाहिजे तुला, पण तू काय केलंस? भांडलास तिच्याशी, ओरडलास, मारलास वहिनीला. मी नाही मारलंय. हा तेच ते, ढकललंस. पण का ढकललंस? रक्त तिचं वाहत आहे ना. सोडणार रेवती, कोणाला सांगतेस तू? याला जर अनुची एवढी काळजी असती ना, तर हे सगळं घडलंच नसतं. दादा मला एक सांग, उद्या जर माझ्या नवऱ्यानेही मला असंच मारलं तर चालणार आहे तुला? खूप दुखतंय का ग? नाही नाही, ठीक आहे मी. नाही आहे, तू ठीक नाही आहेस. पिहू अगं मी आई तू का सहन करतेस हे सगळं? शिक्षण झालंय ना तुझे. या सगळ्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात, हे तुलाही माहिती आहे नाही? तू सरळ का ऍक्शन घेत नाहीस? मी इथून पुढे काहीही सहन करणार नाही असं का म्हणत नाहीस? मला वाटत नाही आता तो ऑप्शन आहे मला, कारण तुझ्या बाबांशी लग्न करण्याचा निर्णय माझा होता. पूर्ण जगाशी भांडून मी त्यांच्याशी लग्न केलं होतं. म्हणून तू त्यांचं हे असं वागणं सहन करशील? मी सहन नाही करते. उलट या माणसाशी मी लग्न केलंय, त्या माझ्या निर्णयाची जबाबदारी निभवण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे त्यांनी तुला असंच छळत राहायचं? परिस्थितीमुळे झालेत ते असे. त्यांचं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा हक्क हा जरा अतिरेक झालाय त्याचा, पण माझी खात्री आहे पिहू, एक ना एक दिवस हे सगळं बदलेल. पिहू,
जखम कशी झाली? ही जखम अगदी किरकोळ आहे, पण मनावर खोलवर घाव झाला. सॉरी, मगाशी मी खूप रागात होतो आणि सॉरी. तोडायला एक क्षण लागतो अविनाश, पण जोडायला झिजावं लागतं. आणि जी माणसं नातं जोडण्यासाठी, त्यासाठी झिजण्यासाठी तयारी दाखवतात, त्यांना त्यांचं प्रेम, त्यांचं पावित्र्य हे सिद्ध करण्यासाठी सर्टिफिकेट नाही द्यावं लागत. पिहू, हे एवढं मीठ ठीक आहे? हा पुरे. पिहू, एक खरं सांगू का? अविदादा ना खरंच खूप लकी आहे. त्याला अनुवहिनीसारखी बायको मिळाली. आणि तेवढेच दुर्दैवी पण आहेत, कारण त्यांना अजूनही आईची किंमत कळली नाही. काय माझ्या नवऱ्याच्या कागाळ्या करताय? आई, तू इथे कशाला आलीस? जा, तू जाऊन आराम कर, चल. पिहू, मी म्हटलं ना. ठीक आहे. काय बनवलंय? अरे चमचा ह्याच्यात का ठेवला? कशी झाली आहे भाजी वहिनी? छान झालीये, पण थोडंसं मीठ जास्त झालंय. पण बाकी छान झाली खरंच. बटाटा धुवून दे. छान झाली हा. वहिनी, दादा जे काही वागला त्यासाठी मी तुला सॉरी म्हणते. म्हणजे आम्ही त्याला थांबवू शकलो असतो, पण रेवती, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय नाही, यांचं पण इंटेन्शन नव्हतं की मला लागावं किंवा रक्त यावं. ते झालं. अगं पण वहिनी, लागलं तुलाच ना. आणि तुला रेडिओ स्टेशनला पण जाता आलं नाही. आणि तुला कळतंय का, बाबा तुला दोन दोन बाजूनी हर्ट करतायत. पिहू, कदाचित काही काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी नसतातच असं समजायचं आणि विसरून जायचं. नाही नाही, अजिबात नाही. आई, कुठलीच स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. त्यासाठी आपण एफर्ट्स घ्यायचे असतात. आपल्या मनाशी ठाम ठरवायचं असतं. त्यासाठी जिद्द लागते. मॅनिफेस्ट करायला लागतं की माझं स्वप्न पूर्ण होणारच आहे. आई, तू धीर सोडू नकोस. आई, आठवतंय लहानपणी मी मॅचमध्ये हरले की तुझ्याकडे रडत यायचे, तेव्हा तू मला काय म्हणायचीस? देर इज ऑलवेज अ सेकंड चान्स. एक्झॅक्टली. जसा त्या बिघडलेल्या भाजीला तू सेकंड चान्स देऊन दुरुस्त केलंस ना, तसंच स्वतःलाही सेकंड चान्स दे. अहो, तुमच्यासाठी हे छोटं स्वप्न असेल, पण माझ्यासाठी हे मोठं स्वप्न आहे. ऐका ना, माझं असं करू नका. मला जाऊ दे, मला जावं लागेल, मला उशीर झाला. माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट केलेली मला चालत नाही. यानंतर त्या अर्जुना तू कशी भेटतेस ना, हे मी बघतो. अरे,
काय रे इथे काय करतोस? काय बरं नाहीये तुला? मला ना चिडचिड होतीये माझी स्वतःवर. काय मी अनुशी जे काही वागलो ना नव्हता वागायला पाहिजे. काय होतं ना, चिडलो की माझा स्वतःच्या रागावर कंट्रोल राहत नाही आणि हे चुकीचं आहे. काही चुकीचं नाही. अरे अनुला काय गरज होती एवढी तयार होऊन राहायची? बघितलंस ना, आलेले सगळे पाहुणे तिच्याकडे बघत होते. नाहीतर अनुला सवयच आहे पुढे पुढे करायची. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल, आपलं कसं कौतुक करतील एवढंच बघत असते ती. हे बघ, तू काही मनाला लावून घेऊ नकोस. तसं नाही आहे, जे चुकलंय ते चुकलंय. रागाच्या भरात मी जे काही केलं त्यामुळे तिच्या डोक्याला खोक पडली, रक्त आलं आणि हे चुकलंय. जे चुकलंय त्या गोष्टीचं समर्थन मी स्वतःच करणार नाही. हे बघ, काही चुकीचं वागला नाहीस तू. यावरून तू लगेच काय तिची माफी मागायला जाऊ नकोस. तिला काय तेवढंच हवंय. पण अवी, तू तुझ्या रागाचं काहीतरी कर रे बाबा. हे विसरून चालणार नाही. सगळा पैसा, सगळी इस्टेट तिच्या हातात आहे, तेव्हा तिच्याशी प्रेमानेच वागावं लागणार. ते अनु तशी नाहीये, तुझ्या शब्दाबाहेर नाही. तू एक ठेवून दिलीस ना की हो चूक करणार नाही. पण थोडं सावधगिरीनं वागावंच लागेल आपल्याला. अनु स्वभावाने जरी गरीब असली ना तरी डोक्याने खूप हुशार आहे. आणि जर का तिला कोणी फितवलं तर एक दिवस ती आपल्या विरोधात उभी राहील आणि हे सगळं आपल्याला मागात पडेल. कळलं? श्री, अरे मी रेडिओ लावून बसले होते पण अनुची मुलाखतच नाही झाली. मला असं वाटतं ना, तिच्या घरच्यांनी मे बी तिला पाठवलंच नसेल, नाहीतर त्या मुलीसोबत तिची मुलाखत नसती का. किती एक्सायटेड होते रे मी. शी, तू विचारत का नाही अविनाशला नक्की काय प्रॉब्लेम झालाय? अशू, त्यांनी काय नाही होणार. का? त्या दिवशी बघितलंच ना त्याला, तो अनुला परमिशनच देत नव्हता. किती कन्व्हिन्स करायला लागले त्याला. ए श्री, मी भेटू का अनुला आणि तिला विचारते ना नक्की काय झालंय, म्हणजे ती रेडिओ स्टेशनला का नाही गेली, घरी काही इश्यूज झालेत का? अश्विनी, ती घरातले प्रॉब्लेम सांगणार आहे का? तिला ऑड नाही का वाटणार? डोंट वरी, मी तिला एकदम कम्फर्टेबल फील करून देईन. पण ती बोलली पाहिजे रे. आणि माहित नाही का, पण तिला भेटल्यापासून ना मला तिच्याबद्दल खरंच काहीतरी वाटतं रे. आणि हू नोज, मे बी तिला माझ्याशी बोलून बरं वाटेल आणि नेक्स्ट टाइम असा काही चान्स आला ना तर ती मिस नाही करणार. ग्रेट. नाही, चांगली आयडिया आहे ही. आणि हे असंच तर असतं ना, जेव्हा एका बाईने दुसऱ्या बाईची हेल्प करायचं ठरवलं ना, तर त्या बाईची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. अश्विनी, आय एम प्राऊड ऑफ यू. खूप लागलंय का? खूप दुखतंय का? पेन किलर का नाही घेतली? बरं, मी आणून देतो, थांब. अय्या,
गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात काल झालेल्या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या आठवणीने झाली तर आवडेल तुम्हाला. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल, कारण आपला कार्यक्रम तेवढा छान झालाच होता. पण मला बोलायचंय माझ्या त्या मैत्रिणीशी जी काल येऊ शकली नाही. सॉरी ग, माझी खूप इच्छा होती यायची, पण प्रिय सखी, मला माहितीये अगं काल तुला यायचं होतं, पण मी आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी तुला समजू शकतो. हाऊस वाईफचं आयुष्य सोपं असतं का? भाजी करपली, दूध उतू गेलं इथपासून ते विजेचं बिल भरायचं राहिलं, सिलेंडर बुक करायचा राहिला, किंवा मग मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग आली, अशा 100 गोष्टी आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या असतात. आणि कधी कधी तर काही अशीही कारणं असतात जी सांगताही येत नाहीत. आपल्या जवळची माणसंच आपल्याला दुखावतात, कधीही भरून निघणार नाही अशी जखम देऊन जातात. आपल्या जवळची माणसंच आपल्याला दुखावतात, कधीही भरून निघणार नाही अशी जखम देऊन जातात. या सगळ्यातून स्वतःसाठी 2 तास काढणं जरा अवघडच आहे, नाही? बट डोंट वरी, तुमची ही मधुश्री आहे कशासाठी. आजची ही कविता माझ्या त्या खास मैत्रिणींसाठी ज्या कोणामुळे तरी दुखावल्या गेल्या आहेत किंवा उदास आहेत. खूप सोपं असतं दुसऱ्याला दुखावणं, खूप कठीण असतं चूक मान्य करणं. खूप सोपं असतं उत्तर सांगणं, पण कठीण असतं ते प्रश्न विचारणं. कठीण असतं ज्या नात्यात विचार करावा लागतो बोलण्याआधी ते नातं सांभाळणं. खूप गोड वागत असताना समोरचा त्याच्या मनातलं विष कळणं. गर्दीत असूनही एकटं राहता येणं, बंद खिडकीतून पलीकडे बघता येणं, अंधारात नक्षत्रांची बाग फुलवता येणं कठीण असतं. दुसऱ्यांच्या मनातले कंस ओळखता येणं. कितीही असली दीर्घ रात्र तरी एका अटळ पहाटेची वाट बघणं. नसेल मिळत रस्ता आपल्याला तर कुणासाठी तरी पाऊलवाट होणं. कुणासाठी तरी पाऊल वाट होणं खरंच खूप कठीण असतं ग. कारण ज्याला त्याला ती पाऊल वाट तुडवत पुढे जायचं असतं, कुठेतरी पोहोचायचं असतं. पण या सगळ्यात ती पाऊलवाट किती झिजली आहे, किती ओसाड झाली, हे थांबून पाहायला कुणाकडेही वेळ नसतो. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. आई काय झालं? काही नाही ग, कांदा चिरत होते ना. ही जखम दुखते का? नाही ठीक आहे आता, खरंच ठीक आहे. मी मदत करू तुला? दे. नाही नको, झालंय माझं. हे पिहू प्रथम उठलाय का ग? प्रथम, आणि या वेळेला उठणार आहे. हो ना, हा मुलगा पण ना वेळेत उठत नाही आणि मग वेळेत तयार होत नाही. त्याला जाऊन उठवतेस का प्लीज? अगं जा ना बाळा, काय झालं? बाबा ना, त्यांना कधी त्यांची चूक कळणार आहे? पिहू जाऊ दे ना बाळा, आता ही वेळ नाहीये, खूप घाईत आहे मी. ब्रेकफास्टला सगळे येतील, तू जाऊन प्रथमला. हो, मी उठवते त्याला. प्रथम अरे उठ, सकाळ झाली कधीच. उठ ना, तू उठला नाहीस की आईला बोलणी खावी लागतात. उठ ना, तर उठला नाहीस ना तू तर बघ. झोपू दे ग. काय कटकट लावले सकाळी सकाळी? कटकट? अरे 10वीचं वर्ष आहे तुझं, परीक्षा जवळ आली आहे, जरा तरी सिरियसनेस दाखव. चल उठ चल. काय प्रॉब्लेम आहे? 10वी कोणाची? माझी ना. मी झोपेल तर काय पण करेल, तुझं काय? मला तुझी नाही, मला आईची काळजी वाटते. काय ना तुझं हे रुटीन, मित्रांबरोबर चॅट करणं, पार्टी, क्लास बंक करणं, हे सगळं बघता तू 10वी फेल होणार आहेस हे क्लिअर आहे. पण ह्या सगळ्याचा खापर सगळे आईवर फोडतात, तुला कोणी काही बोलत नाही. झालं तुझं, जा आता. आईला सांग माझ्यासाठी कॉफी करायला. होपलेस आहेस तू. तू होपलेस आहेस. एक आई कमी होती, ही ताई पण आली.
सुप्रभात ताई. सुप्रभात. ताई ते आपल्या प्रथम दादा त्याचं ते काय व हा हॉल तिकीट ते आलं काय व नाही. त्याचं काय माहितीये का आता आमच्या घराच्या बाजूला ती मंजू राहते का नाही तिची 2 जोडी मुलं आहेत त्यांची हॉल तिकीट आली ती मला दाखवत होती तेव्हा मला प्रथमची आठवण झाली म्हणून विचारलं व तुम्हासनी. आज ना उद्या येईल. हो का? अहो मी बोलत काय राहिलं मला सांगा की काय करू मी काय करू मी काय करू. काही नाही ताई, झालंय सगळं. अहो सांगा की ताई हे व काय म्हणजे परत साहेबांनी नाही यांनी काही नाही केलं, ते माझाच तोल गेला आणि लागला. असा तो लांबचा बी लय वेळा गेलाय लय वेळेला आम्हाला बी अशीच खोप पडली हवं सगळं कळतंय व मला. जाऊ दे ना शांता मावशी. असं कसं जाऊ द्या म्हणताय ताई. हवं आपण बायकांनी अजून किती दिवस ग बसायचं. बाईचं शरीर म्हणजे या पुरुषासनी वाटलं तरी काय. एवढं चंद्रासारखा देखणं चेहरा आणि त्यावर अशी खोप पाडली. हळू बोला शांता मावशी. तुम्हाला हळू बोलायचं तर बोला पण माझं तर रक्त खवळलंय. हवं माझा नवरा बी असाच उठसूट मला मारत असतो. लगीन झाल्यापासून असंच तुमच्यासारखं चाललंय. त्याच्यापासून असं तोंड लपवीत फिरायचं. कधी तोंडावर पदर घे तर कधी तोंड झाकून घे नुसती घुसमट. पण आता बास झाली ही झाकपाक. आता पुन्हा जर का माझ्या नवऱ्यानं माझ्यावर हात उगारला का नाही तर सरळ काडी मोड. बस मला बोंबलत मग. काय काडी मोड? मग मुलांचं काय? त्यासनी बरोबर घेऊनच जाणार किंवा ताई. त्याच्या जीवावर पोरं टाकून जाऊच शकत नाही. त्यात आता बाहेरचं जग कसं आहे माहीत आहे ना व तुम्हासनी. माझी पिहू खूप समजूतदार आहे पण माझा प्रथमची खूप काळजी वाटते. यार जिम लावायला हवी. मुलींना कसे बायसेप्स आवडतात. प्रथम तू पण एकदम माचो लुक केला पाहिजे म्हणजे आलिया पटेल. आलियाचा मेसेज. सिरियसली आलियाने मला स्वतःहून मेसेज केलाय. कदाचित ती पण माझ्यात इंटरेस्टेड असेल. वा काय टायमिंग आहे. आता व्हॅलेंटाईन्स डे येतोय ना. बेस्ट. या व्हॅलेंटाईन्सला मी तिला प्रपोज करणार. डन. तिला लिलीज आवडतात आणि टेडी. ओके सो एक छोटा मोठा टेडी आणि एक लिलीजचा बुके आणि एक कार्ड. यार पण बाबाने दिलेला पॉकेट मनी तर खर्च झाला. आता पैसे नसतील तर प्लॅन फ्लॉप होईल. काय करू. येस. खरं आहे प्रथम आता नाजूक वयात आहे. आता तुमचं त्याच्याकडे लय लक्ष असलं पाहिजे. पण प्रथम तुमचं काय ऐकत पण नाही ना होत आहे. हो ना शांता मावशी. खूप हट्टी येतो पण यांच्या धाकात आहे. माणसांचं काय बी खरं नसतं ताई. आणि पोरगा असला की त्याला हे पुरुष डोक्यावर चढवून ठेवतात. पण माझं तसं नाही. माझी 2 पोरं आहेत आणि दोन्ही बी माझ्या धाकात आहे. आणि आता उद्या काडी मोड घ्यायची वेळ आली का नाही की दोन्ही बी पोरं माझ्या बरोबर येतील. तुम्ही बी तसंच करा ताई. प्रथमला तुमच्या धाकात ठेवा. त्यानं ऐकलं पाहिजे समजा तुमचं. व नाही हो शांता मावशी. जबरदस्ती करून धाकात ठेवणं मला नाही पटत. माझा स्वभाव नाही येतो. त्यात आमचा प्रथम अल्लड आहे, लहान आहे. हवं ताई हीच तर खरी येळ आहे ना. आता घरातली समधी माणसं तुमच्या बरोबर कशी वागते ते मला काही माहीत नाही बाई. एकटे पिऊ त्याला तेवढी तुमची काळजी आहे. माझं ऐका. आपली दोन्ही मुलं आपल्या बाजूनं असली पाहिजे. पोरं जर आपल्या बाजूनं असली का नाही की घरात कुणाची हिंमत होणार नाही तुम्हाला वाकडे तिकडे बोलायची.
काय ग ए शांते, काय शिकवतेस माझ्या सोनेला? याच्यासाठी तू इथे येतेस? नाही नाही आई, त्या काही तू गप्पा बस. तुझ्यामुळे ही शेपारली आहे. आणि काय ग, तू घरातल्या गोष्टी मोलकरणीला सांगतेस? पाटकरच्या सुनेला कलंक आहेस तू, कलंक. हवं, पण त्यांनी तर मला काहीच नाही सांगितलं. तिला नाही सांगितलं, पण तू सांगत होतीस की. हे बघ, परत जर काही सांगितलंस ना तर कामावर काढून टाकेल तुला. माझ्या सुनेला सल्ले द्यायचे नाहीत आणि माझ्या घरच्या गोष्टीत नाक खुपसायचं नाही. आणि पुन्हा जर का मला हे दिसलं तर तो दिवस तुझा कामाचा शेवटचा असेल. आणि तू ग, नाश्ता तयार नाही केलास अजून? हो आई, तयार आहे. मग काय पूजेला ठेवलास की काय? वाढ, मला भूक लागली आहे. हो. सॉरी. चला आता पटपट हात चालवावे लागतील. सगळे ब्रेकफास्टला येतील, परत डबा. पिऊचा डबा, प्रथमचा डबा, दुपारचा स्वयंपाक. चल, कांदा चिरायला घ्या. आता माझ्या स्मार्ट आजीने लॉकरचा किल्ला कुठे ठेवला असतील? ग्रेट. एवढे पैसे, यात तर खूप काय काय घेता येईल. माय डिअर आजी, सॉरी, असं न विचारता पैसे घेतोय, पण आलियाला प्रपोज करणं आत्ता जास्त इम्पॉर्टंट आहे. सो सॉरी अँड थँक्यू.